अखिलेश यांना या संभाव्य यशाची खात्री होती आणि काँग्रेसचे रणनीतिकार 4 जागा सांगत होते की या उत्तर प्रदेशात आमच्या येणारच. ते 4नी पण आनंदी होते. पण आज त्यांचा आनंद आता वाढलेला दिसेल. मुकुल वासनिक काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात बसलेले आहेत. काल सोनिया गांधींनी पण विश्वास व्यक्त केला होता की एक्झिट पोल हा अंतिम निकाल नाही. खरंच जर तसं झालं तर देशाला हा धक्का देणारा निर्णय असेलच, पण तो जगातही जे अपेक्षित धरलं जात होतं. आज कुठेतरी चीनच्या वर्तमानपत्रांनी एक्झिट पोलचं स्वागत केलं होतं. त्याहून वेगळं चित्र असेल. आणि सकाळी आपण जी चर्चा करत होतो की हो म्हणजे बेरोजगारी हा मुद्दा आहे, जो मुद्दा मी मांडला की जॉबलेस ग्रोथ आहे, त्या सगळ्याच्या जनतेच्या मनात ज्या निराशेचं वातावरण होतं त्याला मोदी उत्तर देऊ शकत नाहीयेत असं कुठेतरी उत्तर प्रदेशाला वाटतंय का, असं सध्याचं चित्र आहे. नाही, उत्तर प्रदेशात मला वाटतं की 2-3 गोष्टीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एक तर जातीचं गणित जे आहे ते उत्तर प्रदेशपासून कधीही वेगळं करता येत नाही. या उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं इतकं मोठं यश मिळवलं, त्याच्यामध्ये हिंदुत्व हा जसा मोठा फॅक्टर आहे तसा जातीचं एक चांगलं समीकरण त्यांनी जोडलं होतं. आणि ते समीकरण जोडताना जातींना हिंदुत्वाच्या ओळखीत आणणं हा BJPचा देशव्यापी कार्यक्रम आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं यश अमित शहांनी उत्तर प्रदेशमध्ये मिळवलं होतं 2014ला आणि नंतर ते कायम राहिलं. आणि नरेंद्र मोदींची प्रतिमा, त्यांचा एकूण हिंदी भाषिकांवर असलेला प्रभाव, या सगळ्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशमध्ये भाजप खूप मोठ्या प्रमाणावर विजय होतो. त्याला योगी आदित्यनाथांची जोड आहे.